असं म्हणतात की जगात एप्स्टीन फाईल असेल तर महाराष्ट्रात अशोक खरात फाईल अशी तयार झालेली आहे। आणि हे अशोक खरात प्रकरण ज्यावेळी बाहेर आलं ते सगळं पूर्वनियोजित असल्यासारखं वाटतंय। हे प्रकरण कधी कधी असं वाटतं की ही स्क्रिप्ट तयार आहे हे असं वाटतं, म्हणजे स्क्रिप्टनुसार ते चाललेलं आहे। मला असं म्हणायचं आहे की या राज्यामध्ये या देशामध्ये अशा पद्धतीचे अशोक खरात पदोपदी आहेत। असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशोक खरात असेल असं म्हणायला काय हरकत नाही। आता त्याच्या मिसेसला बायकोला अटक करायला SIT गेली त्यावेळी ती घरी भेटत नाही, फरार होते। म्हणजे काय, म्हणजे हे कसं काय? म्हणजे ज्या प्रकरणामध्ये नवरा अटक झालेली आहे त्या प्रकरणामध्ये पोलीस तुमच्या आमच्या सारखं जर प्रकरण असेल तर लगेच संपूर्ण कुटुंबाला पोलीस स्टेशनला घेऊन जातात। आणि या प्रकरणामध्ये 18 दिवसांनी पोलीस त्यांच्या घरी जाऊन बायकोला शोधतायत आणि मुलाला अटक करतायत। हे कसं होतंय ते लक्षात घ्या। नमस्कार, मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो। SITचा अशोक खरात प्रकरणातला तपासाचा आवाका प्रचंड मोठा आहे, पण तरी सुद्धा दबक्या आवाजात याविषयी सुद्धा चर्चा होते की SIT दबावाखाली काम करते का, SITच्या अधिकाऱ्यांवर खूप मोठा तणाव आहे का कामाचा। तर अर्थात कामाचा तणाव आहे, पण तपासाची गती वेगानं पुढे घेऊन जाण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या SITनं केला का। आणि दुसरा महत्त्वाचा विषय, अशोक खरात याच्या शिवाय कोणी एक मोठा चेहरा, मोठा व्यक्ती आपल्याला या तपासात साधा चौकशीसाठी बोलावला गेला असला तरी त्याच्यावर SITचा फास काही आवडताना आपण पाहिला नाही। अर्थात राजकीय आरोप प्रत्यारोप गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत। आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांच्यासोबत। विकास, खूप स्वागत आहे नवराष्ट्र डिजिटल वरती। खूप किचकट व्यापक तपास अशोक खरात प्रकरणाचा आहे भोंदूबाबा, पण तरी तुम्हाला असं वाटतं की SIT वर दबाव आहे, आणि तो असेल तर काय अँगल असू शकतो त्याचा? अशोक खरात प्रकरण जे आहे नाशिकचं, सगळ्या महाराष्ट्राला संपूर्ण जगाला आता माहीत पडलेलं आहे। म्हणजे असं म्हणतात की जगात एप्स्टीन फाईल असेल तर महाराष्ट्रात अशोक खरात फाईल अशी तयार झालेली आहे। आणि हे प्रकरण कधी कधी असं वाटतं की ही स्क्रिप्ट तयार आहे हे असं वाटतं, म्हणजे स्क्रिप्टनुसार ते चाललेलं आहे। मला असं म्हणायचं आहे की या राज्यामध्ये या देशामध्ये अशा पद्धतीचे अशोक खरात पदोपदी आहेत। आणि विशेषतः महाराष्ट्राला खूप चांगली संत परंपरा असलेल्या या महाराष्ट्रात असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशोक खरात असेल असं म्हणायला काय हरकत नाही। आता एक लक्षात येईल की अशोक खरात प्रकरण बाहेर कधी आलं, आणि हे अशोक खरात प्रकरण ज्यावेळी बाहेर आलं ते सगळं पूर्वनियोजित असल्यासारखं वाटतंय। आणि 18 मार्चला ज्यावेळी अधिवेशन काळ सुरू होता त्यावेळी हे प्रकरण बाहेर आलं। अशोक खरातला अटक केली आणि गेली आता कमीत कमीत 12 ते 13 दिवस आज झाले। परंतु त्याच्या संपूर्ण तपासात ज्या पद्धतीने पुढचे लिंक आल्या पाहिजे होत्या, जमीन जुमल्याच्या, संपर्काच्या, त्यांच्या संपूर्ण मोबाईलच्या संभाषणाच्या, ह्या सगळ्या तपशील अजून बाहेर येत नाही। पोलिसांना तपास करण्यासाठी वेळ लागेल ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यातल्या लिंक लक्षात येत नाहीयेत। आणि त्या लिंक मीडियाला लक्षात येत आहेत, मीडिया ट्रायल चालवते, परंतु पोलिसांचा तपास फक्त एकाच ठिकाणी थांबल्यासारखा वाटतोय। आणि तो कधी पुढे न्यायचा, कधी तो फॉरवर्ड करायचा, कधी तो थांबवायचा, असं जणू काही ठरल्यासारखं वाटतंय। म्हणजे काय होईल माहिती आहे का, फार सगळ्यात मोठा धोका काय वाटतं माहिती आहे का महाराष्ट्रासाठी, की अजून 1 महिना, म्हणजे जसं बीड प्रकरण असेल किंवा इतर कुठलीही प्रकरणं जशी एक
10-15 दिवस खूप चांगल्या पद्धतीने ती सगळीकडे चर्चा होते, प्रचंड असंतोष असतो आणि मग 10-15-20 दिवसांनी, महिन्यांनी, दीड महिन्यांनी अतिशय शांत होतात. म्हणजे देशमुख प्रकरण बीडचं आता त्याची चर्चा होते का? तसंच अजून 3 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी कारण या प्रकरणामधली एक चाकणकर बाईचा जो काय बळी द्यायचा ते झालेलं आहे. चाकणकर बाईंनी तिच्या महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, प्रदेशाध्यक्षपदाचा पण तिला समन्स दिला, पण तो समन्स तिने अक्षरशः फाट्यावर मारलेला आहे आणि ती समन्स देऊनही काय तिथे पुढे चौकशीला गेलेली आहे. आता त्याच्या मिसेसला, बायकोला अटक करायला SIT गेली, त्यावेळी ती घरी भेटत नाही, फरार होते. म्हणजे काय, म्हणजे हे कसं काय? म्हणजे ज्या प्रकरणामध्ये नवरा अटक झालेली आहे त्या प्रकरणामध्ये पोलीस तुमच्या आमच्या सारखं जर प्रकरण असेल तर लगेच संपूर्ण कुटुंबाला पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि या प्रकरणामध्ये 18 दिवसांनी पोलीस त्यांच्या घरी जाऊन बायकोला शोधतायत आणि मुलाला अटक करतायत. हे कसं होतंय ते लक्षात घ्या. म्हणजे या एप्स्टीन फाईल, महाराष्ट्राची एप्स्टीन किती गुंतलेली आहे आणि मग वडेट्टीवार किंवा इतर विरोधी पक्ष जे म्हणतायत किंवा त्यांचे नेते म्हणतायत की ह्याचा एप्स्टीन होईल, म्हणजे एप्स्टीनचं काही सेकंद, 30 सेकंदासाठी लाईट गेली आणि एप्स्टीनचा खून झाला किंवा तो कोठडीत मेला. तसं अक्षय शिंदेला मारलं गेलं, एन्काउंटर केला गेला. मग हे अशोक खरातचं जे लिंक आहे, आता केसरकर या प्रकरणामध्ये किती अडकलेले आहेत. केसरकरांनी कोणाला, म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांना तिथपर्यंत घेऊन गेले किंवा वाटवाकडी करून आपल्या देशाचे गृहमंत्री तिकडे गेले. हे सगळं कुठेतरी कशा तरी पद्धतीने लिंक होतंय आणि या सगळ्या प्रकरणाचा हळूहळू आपल्याकडे एक सगळ्यात, आता महाराष्ट्रात म्हणा, देशात म्हणा, थंडा करके खाओ अशी एक पद्धत झाली. म्हणजे हे जे प्रकरण आहे अजून 2-3 महिन्यानंतर तुमच्या आमच्या कोणाच्याही मनात नसेल, आपल्या चर्चेत नसेल, टीव्हीवर नसेल, मीडियानं ट्रायल नसेल. उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि नेत्या सुषमा अंधारे यांनी एक आरोप केला होता काही दिवसांपूर्वी की एक चौधरी नामक एक कोकणातला एक असा एक व्यक्ती आहे जो सुनील तटकरे यांच्या अनेक कंपन्यांमध्ये त्याची भागीदारी आहे, तो त्यांच्या व्यवसायामध्ये सहभागी आहे आणि या चौधरी सोबत रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांचा 450 कोटी रुपयांचा एक प्रोजेक्ट रोह्याला चालू आहे. आता हे 450 कोटी रुपये किंवा इतके कोटी रुपये रुपाली चाकणकर यांच्याकडे कसे आले आणि मुळात रुपाली चाकणकर यांची असलेली घनिष्ठता अशोक खरात याच्यासोबत आणि अशोक खरात याच्याकडे असलेली मोठी संपत्ती म्हणजे जमीन मोठ्या प्रमाणात, फॉर्म हाऊस, त्याचा बंगला, त्याच्याकडे आणखी असणारी संपत्ती आणि त्याची चर्चा होते. ही मुळात तपासातनच काही बाबी पुढे आलेल्या असतील किंवा लीक झाल्या असतील. तुमचं म्हणणं आहे की हे इतकं सगळं येऊन सुद्धा आणि वेगवेगळ्या नेत्यांची सातत्यानं चर्चा होऊन सुद्धा इतक्या दिवसामध्ये न्यायालयीन कोठडीत अशोक खरातला पाठवण्याच्या तारखेपर्यंत सुद्धा कुणीच असा एक व्यक्ती चौकशीसाठी बोलावला गेला नाही. फक्त एक अपवाद रुपाली चाकणकर यांचा आणि त्या सुद्धा गेल्या नाहीत, SITच्या चौकशीला सामोऱ्या गेल्या नाहीत. आणि सातत्यानं असं म्हटलं जात आहे की एक क्रॉस चौकशी होईल, म्हणजे आरोपी आणि त्या आरोपात गुन्ह्यात सहभागी असलेले किंवा संशयित आरोपी एकमेकांच्या समोर बसून चौकशी केली जाईल आणि पुराव्याची, माहितीची खातरजमा केली जाईल असं म्हटलं जाते, पण ते होत नाहीये. चौधरी प्रकरण जे आहे त्याच्या 12 कंपन्या आहेत आणि त्यातल्या एका कंपनीचं नाव फार गमतीशीर आहे, कर्मा. जे कर्म आहे ना ते परत कसं आलेलं आहे ते त्या कर्मा नावाच्या कंपनीमुळे लक्षात येतं. आता गंमत अशी आहे की सगळ्या लिंक आहेत जागेच्या, जमीन, म्हणजे खरातनी संपूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यांना हिप्नोटाईज करून अंकशास्त्राचं सगळा अभ्यास सांगून, म्हणजे असं म्हणतात की पोलीस कोठडीत असताना तो काही पोलिसांचे पण मुलांचे बड्डे, त्यांच्या मुलांचे बड्डे, पोलिसांचे बड्डे एकदम त्यांच्या फेस रिडिंगनी सांगत होता किंवा काही नंबर सांगून ऐकून तो करत होता. आता हे जर हिप्नॉटिझम करणं, लोकांना वश करणं हे त्याला जमलंय म्हणून त्याच्याजवळ संपूर्ण मोठमोठी लोक गेली.
आणि या गेलेल्या मोठ्या लोकांकडून अनेक लोकांनी फायदे करून घेतलेले आहेत. म्हणजे बच्चू कडू सारखा माणूस पण त्याला राज्यमंत्रीपद मिळालं होतं. तर हे सगळं देण्यामध्ये खरात यांचा हात होता. खरात यांच्या संपूर्ण प्रभावाखाली ही सगळी लोक होती आणि यांचे मग नंतर आर्थिक लागेबंद तयार झालेले आहेत. शोषणाचे जे महिलांच्या शोषणाचे व्हिडिओ आहेत ते इतके भयानक आहेत की सर्वसामान्य माणूस ते बघू शकत नाही, इतके भयानक आहेत. आता त्या प्रकरणात काय होईल, कसं होईल हे सगळं नंतर कळेल. परंतु आर्थिक म्हणजे ईडी इतर ठिकाणी लगेच ऍक्टिव्ह मोडला असते, परंतु इथे ईडीची एंट्री प्रभावीपणाने झालेली नाही. संपूर्ण सिन्नर, शिर्डी आणि पनवेलमध्ये पण या संपूर्ण खरातचे जमीन खरेदीमध्ये रायगडमध्ये लिंक आहे. मग ह्याच्यामध्ये जे सगळे समावेश लोक आहेत त्यांना का बोलवलं जात नाही, का त्यांना नोटीस दिल्या जात नाही? म्हणजे ही इतकं स्लो का चाललंय? म्हणजे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली याच्यावरूनच अर्थ येतोय की त्या पोलिसांनी सगळे पुरावे जे जमा करायला पाहिजे ते अजून केलेले नाहीत. अशोक खरातच्या मुलाला सुद्धा पोलिसांनी काही तासांसाठी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला सोडून दिलं. अशोक खरातच्या पत्नीची चौकशी SIT ला करायची आहे, पण तीही पोलिसांच्या हातात लागत नाही. SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आहेत आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये वेगानं तपास केला. मुळात आत्ता विकास पोलिसांकडे जे पुरावे आलेले आहेत किंवा काही यायचे आहेत त्याच्यामध्ये डिजिटल पुराव्यावर सर्वात जास्त चर्चा होते. मोबाईलमधले कोडवर्ड्स त्याला डिकोड करणं, फॉरेन्सिक लॅबला दोन्ही मोबाईल पाठवणं, ज्या महिलांचं शोषण करायचं त्या महिलांशी मोबाईलवरून तो संपर्क करायचा वगैरे वगैरे. म्हणजे सॉलिड ज्याला असे पुरावे म्हणतो, अर्थात डिजिटल पुरावे सुद्धा ग्राह्य मानतात, पण ते डिकोड होत नाही किंवा माहिती मिळत नाही. हे कारण दिलं जाईल की यात जे नंबर्स आहेत त्याच्या आधारे आम्हाला पुढे जायचं आहे, पण ते होता येत नाही. आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला अटक केली जाईल आणि पुन्हा मग त्याची चौकशी केली जाईल, कारण वेगवेगळे 10 गुन्हे आहेत साधारणतः आणि वेगवेगळे गुन्हे याच्यासाठी नोंदले गेले असावेत कदाचित की त्याची पोलीस कोठडी जास्तीत जास्त मिळावी. म्हणजे एक शक्यता आहे की पोलिसांना पोलीस कोठडी मिळेल. पण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हा एक नेहमी प्रश्न राहील, हा सवाल राहील की मुळात ज्या चेहऱ्यांची चर्चा होते त्यांची चौकशी होते का आणि त्यांना काही अटक होते का? आणि ही एवढी मोठी संपत्ती जमा कुणाच्या भरवशावर केली, कोण त्याचा पाठीराखा आहे आणि कुणाची ही सगळी माया होती आणि मुळात जे दुबईपर्यंतचे पैशाचे व्यवहार आहे आर्थिक, ते करण्यामागे कुणाचा हात होता, कुणाचा पैसा पाठवला, कुणाचा पैसा येत होता. हा तेच म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरणाची, अशोक खरात प्रकरणाची जर प्रॉपर चौकशी झाली नाही आणि केवळ एक अशोक खरात आणि चाकणकरबाई इतक्यापर्यंत जर हे सगळं प्रकरण राहिलं, म्हणजे चाकणकरबाईंना तर अटक पण झालेली नाही, परंतु जर हे प्रकरण अशाच पद्धतीने खरात या पर्यंत किंवा खरातच्या कुटुंबापर्यंतच मर्यादित राहिलं तर याचा अर्थ असाच आहे की हे प्रकरण फक्त घाबरवण्यासाठी निर्माण केलं गेलेलं होतं. अच्छा. आणि त्यातून आउटपुट काहीही निघत नाहीये असा त्याचा अर्थ होता. मुख्यमंत्र्यांनी तर संपूर्ण विधानसभेतच सांगितलं कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत याचा अर्थ त्यांचा संबंध आहे असं होत नाही, परंतु फोटो असलेल्या व्यक्तीला पण विचारणा करणं, चौकशी करणं हे पोलिसांचं काम आहे आणि त्याचा जबाब नोंदवून घेणं गरजेचं आहे. फोटो असणं तुमच्याबरोबर माझं आणि माझ्याबरोबर तुमचं, फक्त एक त्यांचा स्टेटमेंट लिहून घेणं फार गरजेचं आहे. असं नाही की फोटो आहे म्हणजे तो खूप मोठा माणूस आहे म्हणजे त्याला इग्नोर करणं. मग तुम्हाला दाऊद बरोबर एखादा फोटो जर कोणाचा आढळला तर त्याची चौकशी करताच ना तुम्ही, किंवा इतर कुठल्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या माणसाबरोबर. तर मग जे फोटो आहे त्याची म्हणजे तो गुन्हेगार नाही हे म्हणणं ठीक आहे, परंतु त्याचा स्टेटमेंट लिहून घेणं गरजेचं आहे. ते स्टेटमेंट लोकांना कळायला पाहिजे की तो तिथे का गेला होता, कशासाठी गेला होता. बरोबर. धन्यवाद विकास. मुळात बड्या धेंड्यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल का आणि त्यांच्या मुसक्या आवडल्या जाईल का हा एक लाख मोलाचा प्रश्न जनतेमध्ये आहे. तोच आम्ही चर्चेला या ठिकाणी घेतला, कारण बऱ्याच व्हिडिओ खाली कमेंट सातत्याने येत आहेत की हे प्रकरण थंड्या बस्त्यात जाईल, या प्रकरणाचं पुढे काही होणार नाही,
असं सामान्य माणसांना का वाटतं? कारण अशा मोठमोठ्या प्रकरणामध्ये त्याची फलश्रुती अशा प्रकारची झालेली जनतेनं पाहिली आहे. तुमच्या प्रतिक्रिया याखाली जरूर नोंदवा. तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न घोंगावत आहेत आणि तुम्हाला सातत्यानं प्रश्न पडतायत की या समाजामध्ये हे असं काय चाललंय, ज्यात राजकीय नेते सुद्धा सहभागी असतात, उद्योगपती असतात आणि कुठे दलाल, प्रशासकीय अधिकारी सुद्धा सहभागी होतात. हा समाज बेसिकली कशाच्या आधारावर चालतो, याची नेमकी दिशा काय आहे आणि यांचं नेटवर्क, यांचं नेक्सस कसं सातत्यानं काम करून समाजाची दिशाभूल सुद्धा केली जाते. नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा. सोशल मीडिया हँडल सुद्धा आमचे आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स हे सुद्धा तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.